नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती शिपाई हमाल लिपिक विद्यार्थी मित्रांनो, आज या ठिकाणी आपण मुलाखत कशा प्रकारची असते या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। आणि शिपाई या पदाकरता आपल्याकडे कौशल्य चाचणी कशा प्रकारची असते आणि मुलाखत कशा प्रकारची असते आणि लिपिक या पदाकरता आपल्याकडे मराठी आणि इंग्रजी टायपिंग कशा प्रकारची असते आणि त्याची मुलाखत कशा प्रकारची असते या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जिल्हा न्यायालय शिपाई पदाकरता आपल्याकडे 10 मार्काची कौशल्य चाचणी असते, त्यांना स्किल टेस्ट असे म्हणतात। ती 10 मार्काची असते, ती कशा प्रकारची असते तर आज या ठिकाणी आपण पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेस म्हणजे आपण ऑनलाईन परीक्षेमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय होतील, ऑनलाईन परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पास होतील तेच विद्यार्थ्यांना कौशल्य चाचणी त्यांना बोलावण्यात येते। जे उमेदवार ऑनलाईन परीक्षेमध्ये पास होतील त्यांनाच या ठिकाणी बोलावण्यात येते। बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला काय असते, जिल्हा न्यायालयाचे तुम्हाला इमारतीच्या स्वच्छतेचे काम तुम्हाला देण्यात येते। जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे तुम्हाला स्वच्छतेचे काम तुम्हाला देण्यात येते। बघा विद्यार्थी मित्रांनो, आणि यामध्ये उमेदवार या इमारतीचे काम कशा प्रकारचे करत आहे, उमेदवाराचा काम करण्याचा प्रामाणिकपणा कशा प्रकारचा आहे आणि त्याची काम करण्याची आवड कशा प्रकारची आहे, या सर्व गुणाचा बारकाईने निरीक्षण केले जाईल आणि त्यावर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला मार्क दिले जातील। तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला काम करण्याची आवड दाखवायची विद्यार्थी मित्रांनो, तरच तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला जास्त मार्क मिळतील। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपली स्किल टेस्ट झालेली आहे आणि आपल्या 10 मार्काची आपल्याकडे मुलाखत असते। जिल्हा न्यायालय भरती शिपाईसाठी आपल्याकडे 10 मार्काची या ठिकाणी मुलाखत असते। तर मुलाखती कशा प्रकारची असते बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आपण या ठिकाणी पाहूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले आता स्किल टेस्ट झालेले आहे। तर स्किल टेस्टमध्ये जे उमेदवार पास होतील त्यांनाच मुलाखतीसाठी बोलावण्यात येते। बघा, जे उमेदवार स्किल टेस्टमध्ये पास होतील त्यांनाच मुलाखतीसाठी बोलावण्यात येते। बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा या ठिकाणी सांगितलेलं आहे, वरील चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्यावर म्हणजेच स्किल टेस्टमध्ये आपण या ठिकाणी पास झालो तर आपल्या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलावण्यात येते। एका जागेसाठी आपल्याकडे 3 उमेदवार असतील। बघा, एका जागेसाठी आपल्याकडे 3 उमेदवार असतील। बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनाच या ठिकाणी एका जागेसाठी 3 उमेदवार आपल्याकडे बोलावण्यात येतील आणि त्यामध्ये मुलाखतीमध्ये या ठिकाणी शिक्षणाच्या आधार बघा शिक्षणाच्या आधारावर त्यांना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारले जातील। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपलं जे काही शिक्षण झालेलं आहे त्यावर तुम्हाला या ठिकाणी बरेच प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील। आपलं शिक्षण काय झाले आहे त्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातील। आणि विद्यार्थी बघा उदाहरण बघा, आणि तुम्हाला व्यवहार दरावर या ठिकाणी काही प्रश्न असतील। सध्या भाज्याचे दर काय असतील, सध्या चालू असलेला साखरेचा दर काय आहे, तेलाचा दर काय आहे, भाज्याचा दर काय असतील, या ठिकाणी तुम्हाला संदर्भामध्ये प्रश्न विचारले जातील। आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमची ऑनलाईन टेस्ट झालेली आहे, स्किल टेस्ट झालेली आहे आणि तुमची मुलाखत झाली। बघा, तुम्हाला 50 पैकी तुम्हाला या ठिकाणी किती प्रश्न, तुम्हाला 50 पैकी किती मार्क मिळतील यावर तुमची अंतिम निवड यात तुमची अवलंबून राहील। बघा, 50 पैकी तुम्हाला कमीत कमी 35 ते 40 गुण तुम्हाला घेणं आवश्यक असेल तर तुमची निवड या ठिकाणी होणार आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जिल्हा न्यायालय आपण या ठिकाणी आता लिपिकसाठी बघा टायपिंग टेस्ट कशा प्रकारची असते या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे मराठी टायपिंग या ठिकाणी 20 मार्काची असते। तर ही मराठी टायपिंग कशा प्रकारची असते या ठिकाणी आपण आता पाहणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ऑनलाईन टेस्ट आपली झालेली आहे। बघा, आपण ऑनलाईन परीक्षा 40 मार्काची दिलेली आहे। जे उमेदवार ऑनलाईन परीक्षेमध्ये पास होतील त्याच उमेदवारांना या ठिकाणी टायपिंग टेस्टसाठी बोलावण्यात येते। बघा, जे उमेदवार ऑनलाईन टेस्टमध्ये पास होतील, परीक्षेमध्ये क्वालिफाय होतील त्यांनाच या ठिकाणी टायपिंग टेस्टसाठी त्यांनाच फक्त बोलावण्यात येते। बघा, मग आता आपली टायपिंग टेस्ट कशा प्रकारची असते बघा, विद्यार्थ्यांना मराठी भाषेमधला 300 बघा, प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी मराठी टाईप 300 शब्दाचा एक उतारा देण्यात येतो आणि तो पाहून 10 मिनिटाच्या आत तुम्हाला तो टायपिंग करायचा। बघा, 300 शब्दाचा उतारा तुम्हाला 10 मिनिटाच्या आत तुम्हाला बघा कॅम्प्युटर तुम्हाला टाईप करायचा आहे। बघा, आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला बॅक स्पेस बटनाचा उपयोग करता येणार नाही। बघा, अतिशय महत्त्वाचं बघा विद्यार्थी मित्रांनो, 300 शब्दाचा तुम्हाला उतारा आहे, 10 मिनिटं तुम्हाला वेळ आहे आणि तुम्हाला या ठिकाणी बॅक स्पेसचा या ठिकाणी उपयोग करता येणार नाही। अतिशय महत्त्वाचं बघा विद्यार्थी मित्रांनो, बॅक स्पेस बटनाचा उपयोग करता येणार नाही। चला बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे इंग्रजीसाठी तुम्हाला बघा इंग्रजी टायपिंग बघा 20 मार्काची आपल्याकडे
टायपिंग असे 20 मार्काचे आहे, तर इंग्रजी टायपिंग कशा प्रकारे असते या ठिकाणी तुम्ही बघू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण मराठी टायपिंगमध्ये जे विद्यार्थी पास होतील त्यांनाच या ठिकाणी इंग्रजी टायपिंगसाठी बोलावण्यात येईल. जे विद्यार्थी मराठी टायपिंगमध्ये पास होतील त्यांनाच या ठिकाणी इंग्रजी टायपिंगसाठी बोलावण्यात येईल. बघा विद्यार्थी, 400 शब्दाचा इंग्रजीचा एक उतारा असतो. 4 शब्द असतील आणि 10 मिनटं फक्त वेळ आहे. 10 मिनटामध्ये तुम्हाला तो या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला पण बॅकस्पेस बटनाचा उपयोग करता येणार नाही. 400 तुम्हाला या ठिकाणी शब्द असतील, 10 मिनटं तुम्हाला वेळ असेल आणि बॅकस्पेस बटनाचा उपयोग करता येणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्व पॉईंट तुम्ही या ठिकाणी क्लिअर करून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपली मुलाखत कशा प्रकारची असते, जिल्हा न्यायालय भरती लिपिक पदासाठी मुलाखत कशा प्रकारची असते. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली मुलाखत 20 मार्काची असते. बघा आता वरील आपली ऑनलाईन टेस्ट झाली, ऑनलाईन आपली एक्झाम झालेली आहे. आपली टेस्ट टायपिंग टेस्ट मराठी टायपिंग झालेली आहे, इंग्रजी पण टायपिंग झालेली आहे. तर आपला शेवटचा टप्पा म्हणजे मुलाखत कशा प्रकारचा असतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, या सर्व परीक्षेमध्ये जे उमेदवार क्वालिफाय होतील त्यांनाच या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलावण्यात येते.